आंबेडकरी समुदायांचे गटतट आहे आपण म्हणतोय, त्यांचे पण आहेत, त्यांचे पक्ष भरपूर आहे, त्यांचेही पक्ष भरपूर आहे, पण त्यांच्यापैकी जे आहे ते निवडतात कोण लायकीचं आहे, कोण पात्र आहे, आणि त्यांना जे आहे ते मतदान करतात आणि त्यांचे माणसं निवडून असू द्या ना गटतट. कित्येक बाबासाहेबांचे जे आहे चळवळीचे जे आहे आज खूप लोक उभे राहतात, ऍग्री, सहमत आहे, परंतु कोण व्यक्ती कशी आहे, कुठला पक्ष कसा आहे हे तर आम्हाला जाणता येतं. लोक ते एकत्रित येणार नाही, आंबेडकरी समुदायातील लोक पक्ष जे एकत्र येणार नाही, पण तुम्ही जनता तर एकत्र येऊ शकता ना, जनता एकत्र येऊ शकता. पक्षांची सोडा ते लोक नाही येणार, प्रत्येकाने हे आपापली दुकानदारी चालू केलेली असं समजू आपण, तेही तुमचं मान्य करू, परंतु तुम्ही आज मी आपल्या सर्वांना आणि खास करून इथल्या क्रांतिकारी महापुरुषांच्या विचाराच्या आंबेडकरी समुदायातील मतदारांना म्हणतोय की तुमचा बाप जो आहे एक जर असेल तर निवडणुकीमध्ये गांधी दुसरा बाप कसा होतो. तुमचा बाप जर एक बाबासाहेब आंबेडकर आहे, यांची जयंती आम्ही अलीकडे साजरी केली, जे काही डेकोरेशन आपल्याला दिसत आहे, किती गर्दी दिसते आम्हाला जे 14 एप्रिलच्या वेळेस. मग हे गर्दी जी आहे मतदानामध्ये संघटितरित्या परावर्तित का होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी असं तर नाही म्हटलंय की तुम्ही इतर पक्षांना सुद्धा पैसे मागा आणि माझी जयंती साजरी करा, असं नाही म्हटलं. तुमच्या पैशातून तुम्ही जे आहे साजरी करा, कमी याच्यामध्ये जरी केली तरी काही प्रॉब्लेम नाही, आणि नाही पैसे दिले तुम्ही असेही एकत्र आले त्या दिवशी तरी जयंती साजरी होणार. पण मात्र दुसऱ्याच्या पैशावर मात्र जे विरोधक आहे, जे लोक आपलं शोषण करतात, ज्या आपल्या महापुरुषाला बाबासाहेबांना ज्या लोकांनी त्रास दिला त्यांच्या हयातीमध्ये, ज्यांनी आपल्याला जे आहे सत्तेचे दार बंद केले, आपल्याला तोडल्या गेलं, अशा लोकांचे आम्हाला पैसेही नको आहेत, आम्हाला ती जयंती करायची. निवडणुका आल्यानंतर जे आहे आमच्यातील या गल्लीमधले आज मला सांगा भरगच्च एरिया आहे, जयभीम नगर आहे, बाबुळखेडा आहे, कौशल्य नगर आहे, न्यू कैलास नगर आहे, कुकडे लेआउट आहे, चंद्रमणी नगर आहे. परंतु नुसतं आपण आपल्याच प्रभागाचा विचार केला, नालंदा नगर, प्रगती नगर, भगवान नगर, चंद्रनगर, नाईक नगर, ज्ञानेश्वर नगर, नवीन कैलास नगर, संपूर्ण भरगच्च एरिया आंबेडकरी समुदायाचा आहे, परंतु आंबेडकरी नगरसेवक का नाही याचं उत्तर एक आहे की आम्ही बाप बदलतो मतदानाच्या दिवशी. आम्ही आंबेडकरी जे आहे आमचा पक्ष दिसत नाही की कोण आहे आजच्या घडीला महाराष्ट्राचं नेतृत्व कोणता पक्ष करतोय. याच्या अगोदर ज्या लोकांना आपण सपोर्ट केला तो पक्ष आज हयातीत नाही आहे, तो लयास गेला. पण आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आज वंचित बहुजन आघाडी सारखा जर पक्ष महाराष्ट्रामध्ये दखल घेत असेल आपली, तर आपण त्याची दखल घेतली पाहिजे, आपण त्याच्या मागे गेलो पाहिजे. परंतु मात्र आम्हीच आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबावरती शंका कुशंका उचलतो. आम्हाला कोणीतरी जे आहे त्या काँग्रेसच्या गुटामधून, बीजेपीच्या गुटामधून अपप्रचाराचं कुठलं तरी लोन आमच्यामध्ये कोणीतरी टाकतं, आणि ते कोण टाकतंय? जे लोक शिकले सवरलेले आहेत, ते जे लोक दलालाची भूमिका निभवतात त्या पक्षामध्ये जाऊ. शत्रू आम्हाला दिसतात, ते शत्रू तर आम्हाला दिसतात, पण त्यांच्यापेक्षा भयंकर शत्रू आपल्यामधले आहेत, हे मात्र विसरता कामा नये.